काँग्रेस राष्ट्रवादी मित्रांनो, ठाकरेंना त्रास नको. ठाकरे आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करून भाजपने आपली वल्कले महाराष्ट्रात भिंतीवर वाळत टाकली आहे. याच महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली होती. ठाकरेंच्या जीवावर काँग्रेस राष्ट्रवादी फोडून मेगा भरतीच्या गोंडस नावाने आपली सूज वाढविली. मात्र 2019च्या विधानसभा निकालानंतर ठाकरेंनी आपला शब्द फिरवला जातोय समजून फारकत घेत भाजपला आलेल्या सुजेला टाचणी मारली. तर भळाभळापू बाहेर यावं तशी बेभरोसी माणसे भाजपातून बाहेर पडत आहेत. ठाकरे महाविकास आघाडीत असल्याने त्यांना विजयाची पक्की खात्री पटली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला लोकसभेला स्ट्राईक रेट आपल्या विचारांचा असलेला गोड गैरसमज झालेला दिसतो. पण लोकांना यात नतद्रष्टपणा आहे असेच वाटते. यांच्या 100 सभांना जेवढी गर्दी होते तेवढी ठाकरेंच्या एकाच सभेला लोटते. या जनतेच्या भरोश्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा अभद्र युतीच्या विरोधात ठाकरे मैदान मारत आहेत. या सर्व स्वतंत्र यंत्रणा आहेत. ती TN सेशन प्रमाणे ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. पण निवृत्तीनंतर आपल्याला लाभाचे पद मिळावे या एकाच हेतूने सरकारसमोर ते कोपरा-ढोपरावर रेंगताना दिसतात. निवृत्तीनंतर सरन्यायाधीश कोणत्या लाभाच्या पदावर विराजमान होतात ते संजय राऊत पुराव्यासह लोकांसमोर आणतात. म्हणजेच कोर्टाने सुद्धा सरकारसमोर गुडघे टेकले असेच म्हणावे लागेल. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातला सर्व कारभार बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला. तरीही राज्यघटना तसेच संविधान सार्वभौमत्व पायदळी तुडवत बेकायदेशीर सरकार आजही महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसले असून सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीखचा खेळ चालला आहे. ठाकरे सामना व संजय राऊत सरकार व सुप्रीम कोर्टाची मिलीभगत जनतेसमोर आणत आहेत. कारण तसे डील सरन्यायाधीश व पंतप्रधान यांच्या भेटीत झाले असेलही याला अभद्र युती नाही तर काय म्हणायचे. सरकार बेकायदेशीर ठरवले तेव्हाच तर ठाकरे जिंकले. अंधा कानूनच्या धर्तीवर एका खटल्याचा निकाल दोनदा दिला जाऊ शकत नाही. म्हणून गल्ली ते दिल्ली ठाकरेंची क्रेज वाढली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीत घरवापसी होते ती ठाकरेंच्या भरोश्यावर. ठाकरेंमुळेच आपला पराभव झाल्याचे भाजपवालेही मान्य करतात. काँग्रेस राष्ट्रवादी मित्रांनो, ठाकरेंमुळे तुम्हाला सत्ता दिसली तरी भाजपाप्रमाणे ताबडतोब सूज चढायला लागली. जगातला सर्वात मोठा पक्ष ठाकरेंनी महाराष्ट्रात गाळात घातला आहे. तुमची तरा काय होईल? हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.